नमस्कार मित्रांनो, मी संजीव जोशी, डहाणू नगर परिषद क्षेत्रातील नागरिक आहे. येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी माझा मतदानाचा पवित्र हक्क विनाशुल्क, कुठलंही आश्वासन म्हणजे पोकळ आश्वासन न घेता, कुठलाही मोबदला न घेता मतदानाचा हक्क बजावणार आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विलंबाने तुमच्यासमोर येतोय. याचं कारण काही आरोग्यविषयक कारणाने मला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता आणि आता मी विश्रांती पूर्ण करून तुमच्यासमोर येत आहे. आज येण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्हाला नेहमी निवडणुका आल्या की पैशाचा महापूर कसा येतो असा एक प्रश्न पडत असेल, तर अशा महापुराचं एक स्रोत आपल्याला सापडलेला आहे. विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंका पडवळे यांना PWDच्या तिजोरीवर 111 कोटी रुपयांचा डल्ला मारण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. पुन्हा एका, विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पिंका पडवळे यांना PWDच्या तिजोरीवर बोगस बिलाच्या नावाने 111 कोटी रुपये हे स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली पालघर जिल्हा पोलिसांनी अटक केलेली आहे. हे 111 कोटी कुठून आले? तर पालघर जिल्ह्यामध्ये विकास 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 या नावाने, आदिवासींचा विकास या नावाने अनेक बोगस कामं केली जातात. प्रत्यक्षात कामं होत नाहीत, कागदोपत्री ती कामं दाखवली जातात, कोट्यावधींची बिलं काढली जातात आणि आलेला पैसा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यामध्ये आणि स्वतःचा विकास साधण्यामध्ये खर्च केला जातो. आता पालघर जिल्ह्यातल्या PWDकडे अशा पद्धतीने जी काही बोगस कामं केली जातात, जेव्हा ज्याचे गोंधळ असतो, अशा कुठल्याही कामाचे 2% किमान 2% इसारा रक्कम ही अनामत रक्कम कापलेली असते आणि ती जमा केलेली असते. ती काम पूर्ण झालं व्यवस्थित की मग ठेकेदाराला परत दिली जाते. आता जे काही ठेकेदार नियमित कामं करतात ते आपली अनामत रक्कम परत घेतात, परंतु जे घोटाळ्याचे विषय आहेत, जी कामच झाली नाहीत किंवा ज्याचे 100% घोटाळाच आहे किंवा आणखी 19-20 आहे, असे ठेकेदार किंवा कोणाच्या बेनामी नावे, सुशिक्षित बेरोजगार, बोगस सोसायटी यांच्या नावे बिलं केलेली असतात, केलेली कोणी असतात, काढलेली कोणी असतात आणि मग ती जी सुरक्षा अनामत आहे ती परत घ्यायला कोणी येत नाही. कारण 98% पचवलेले आहेत. आता 2%साठी हत्ती जाईल आणि शेपूट हातात येईल असं काही व्हायला नको. आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये PWDकडे कोट्यावधीची अशी अनामत रक्कम साठलेली आहे. ते करायचं काय? तर मध्ये मध्ये काय करतात, राजकीय लोक, अधिकारी आणि असे फ्रंटमॅन, जे राजकारणी लोकांचे फ्रंटमॅन असतात, विश्वासू सहकारी, त्यांचे विश्वासू, लोकांच्यासाठी विश्वासघातकी, अशा सहकाऱ्यांच्या नावाने ही बिलं काढली जातात, त्याचं वाटप केलं जातं. आत्ता निवडणुकीच्या ऐन तोंडावर 7 नोव्हेंबर रोजी जव्हारच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये 111 कोटी 60 लाख अशा अमाऊंटचा एक धनादेश गेला आणि त्यासोबत कुठल्या कंपनीच्या नावाने हा धनादेश काढायचा आहे त्याचं लेटर होतं. आता हे लिहिताना कोटी न लिहिता बिलियनमध्ये वगैरे लिहिलं होतं, तर त्याच्यामुळे एक शंका आली की इतक्या मोठ्या म्हणजे 100 कोटीच्या पलीकडे जाणारा हा जो धनादेश आणि डिमांड ड्राफ्ट आहे, इतका मोठा व्यवहार आहे, त्याच्याविषयी त्या बँकेच्या अधिकाऱ्याला शंका आली आणि म्हणून त्यांनी PWDला ईमेल लिहिला की हा तुम्ही पाठवलाय का? त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मग स्टेट बँकेच्या ऑफिसरला आणखी शंका आली आणि म्हणून तो थेट ऑफिसमध्ये पोचला PWDच्या जव्हारच्या आणि मग त्यांनी कानावर हात ठेवले की आम्ही हा धनादेश दिलेला नाही, कारण हा घोटाळ्याचा भाग आहे, जबाबदारी कोण स्वीकारेल? तो PWDचा धनादेश, त्याच्यावर त्या अकाउंट ऑफिसर आणि संबंधित अभियंत्या यांच्या सह्या आहेत, शिक्के आहेत, तो त्या खात्याचाच चेक आहे. मग तो त्याला कसे पाय फुटले?
परंतु सांगताना त्यांनी अधिकृत नाही, कारण त्यांना ते कळलं आहे घोटाळ्याला वाचा फुटलेली आहे आणि म्हणून त्यांनी हात वर केले की हा आम्ही अधिकृतपणे दिलेला धनादेश नाही. आणि मग प्रश्न निर्माण झाला. मग सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा चौकशी करण्यावाचून पर्याय उरला नाही. त्या संदर्भात पोलिसांकडे पत्र देण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आज एका नगराध्यक्षाला अटक झालेली आहे. तो यातला फ्रंटमॅन आहे इतकंच समजायचं. 111 कोटी काही कोणी परस्पर अशा पद्धतीने अपहारित करू शकत नाही. हे तुम्हाला सांगण्याचा मतलब असं आहे की सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये गोंधळ चालतो. आणि मग असा एखादा जर योगायोगाने बघा आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीयुत रवींद्र चव्हाण होते, ते बांधकाम मंत्रीसुद्धा होते आणि त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये जी पाळंमुळं रोवलेली आहेत त्यांचे विश्वासू सहकारी तुम्हाला दिसत असतील की अचानकपणे कोट्यावधीच्या गाड्या घेऊन फिरतायत. अमानुष पैसा ज्यांच्याकडे आलेला आहे आणि पैशाच्या ताकदीवर सगळी दुनिया विकत घेण्याच्या मूडमध्ये जे लोक आहेत ह्यांचा काय संबंध आहे का? अशी कोट्यावधीची बिलं काढली गेलेली आहेत का? आणि अशा या गैरप्रकाराचे साक्षीदार असल्यामुळे काही लोक या प्रकारांना काही लोकांना घाबरतात का? हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. त्यावर आपण सविस्तर बोलू. आणखी तपशीलवार माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सादर करेन. थँक्यू.